नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं स्वागत करतो. लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जात आहे. जुलै महिन्याचा आता शेवटचेच काही दिवस बाकी आहेत. लाडक्या बहिणींना 1500 रुपयाची रक्षाबंधनापूर्वीची जी ओवाळणी आहे याची तारीख कधी घोषित होणार याचीच उत्कंठा लागलेली आहे. जुलै महिन्याचे 1500 रुपये आमच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार, तर असे प्रश्न अनेक लाडक्या बहिणी वारंवार आपल्या चॅनलवरती विचारत आहेत. सोशल मीडियावरती आज हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. काही जिल्ह्यांमध्ये हप्ते आलेले आहेत. त्यानंतर या तारखेला हप्ता येणार आहे अशा प्रकारचे चुकीचे मेसेज व्हायरल केले जात आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी आहेत, तर त्यांना एकच विनंती, अजून तरी लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते वितरणासंदर्भात कोणतीच घोषणा झाली नाहीये. आपण सांगतच आहोत. अपेक्षित धरूया की ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींना जे जुलै महिन्याचे 1500 रुपये आहेत ते मिळून जाणार आहेत. की ऑगस्ट महिन्यामध्ये रक्षाबंधनाचा सण आहे. मागील वर्षामध्ये देखील रक्षाबंधनाची ओवाळणी त्यापूर्वी देण्यात आली होती. त्यामुळे रक्षाबंधनाची ओवाळणी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींना कोणत्याही तारखेला येऊ शकते. तर यापूर्वी या महिन्याच्या अखेरपर्यंत GR जो आहे, महाराष्ट्राचं अधिकृत GRचं संकेतस्थळ आहे, तर या ठिकाणी सर्वप्रथम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना निधी वितरण करण्यासंदर्भातला GR पास होईल आणि त्यानंतर मंत्री आदिताई तटकरे त्यांचं ट्विटर पेज असेल, आपण यापूर्वी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहोत, घोषणा केली जाते आणि त्यानंतर लाडक्या बहिणींना हप्ते वितरण 2 ते 3 दिवसांमध्ये केलं जातं. जून महिन्यातली DBT तब्बल 6 ते 7 दिवस चालली, परंतु ही DBT आता 3 ते 4 दिवसच चालणार आहे. तर आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तर ज्यांना जून महिन्याचा हप्ता आलेला आहे अशा सर्वच लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे 1500 रुपये येणारच आहेत. तर यापूर्वी जून महिन्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी पात्र असून देखील, म्हणजेच आमच्या घरामध्ये 4 चाकी वाहन नाही आहे, त्याचबरोबर आमच्या घराचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे, 2 पेक्षा कमी लाडक्या बहिणी एका रेशन कार्डवरती लाभ घेत आहेत, इतर योजनांचा लाभ घेत नाही आहेत, संजय गांधी निराधार योजना असतील, तर या सर्व प्रकारांमध्ये ज्या लाडक्या बहिणी निकषात बसत आहेत परंतु त्यांच्या अकाउंटमध्ये DBT मार्फत पैसे जमा करण्यात आले नाही आहेत, अशा लाडक्या बहिणींना पुन्हा हा हप्ता आहे तो येण्याची शक्यता आहे. जर तुम्ही अपात्र ठरत असाल तर मात्र हा लाभ तुमचा येणार नाही आहे. त्यामुळे जर तुम्ही पात्र असून देखील तुमच्या बँक खात्यामध्ये हप्ते आले नसतील तर प्रतीक्षा करा. कदाचित DBT मध्ये काही तांत्रिक अडचणी असल्यास हे दोन्ही हप्ते तुम्हाला मिळून जाण्याची शक्यता आहे. तर अशा प्रकारे आता कोणत्याही क्षणी हा GR येऊ शकतो. लाडक्या बहिणींना जुलै महिन्यामध्ये तरी हप्ते वितरण होण्याची शक्यता फारच कमी आहे आणि ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्येच या हप्ते वितरणाची, म्हणजेच जुलै महिन्याचे 1500 रुपये वितरणाची घोषणा होणार आहे. तर अशा प्रकारे ही सद्यस्थिती आहे. काही जिल्ह्यांमध्ये हप्ते वाटप झालेले आहेत. अशा प्रकारचे मंत्र्यांचे फोटो दाखवून व्हिडिओज व्हायरल केले जात आहेत, परंतु हीच शक्यता आहे. अजून तरी हप्ते वितरणास घोषणा झालेली नाही. घोषणा झाल्यानंतर परिपूर्ण माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाईल. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी, पात्र असून देखील ज्यांना हप्ते आले नाही आहेत त्यांना आपण सांगतोय की प्रतीक्षा करा. कदाचित जुलै महिन्याच्या हप्ते वितरणामध्ये तुम्हाला मागील आणि चालू महिन्याचे हप्ते मिळून जाण्याची शक्यता आहे. तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.